हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 4. अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. 34वा श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 34. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. अतिशय प्रसिद्ध हा श्लोक आहे. तर शब्द जाणून घेऊया. तत् म्हणजे काय म्हटलंय? विविध यज्ञांचे ते ज्ञान. विधी म्हणजे जाणण्याचा प्रयत्न कर. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. भाषांतर वाचून घेऊया. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार, म्हणजे आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले आहे. तर तत् म्हणजे विविध यज्ञांचे ते ज्ञान. विधी म्हणजे जाणण्याचा प्रयत्न कर. प्रणिपातेन, प्रणिपात म्हणजे आध्यात्मिक गुरूंकडे जा. मी शब्दशः अर्थ बघून सांगते आहे. परिप्रश्नेन म्हणजे नम्रतापूर्वक त्यांना प्रश्न विचार. सेवया सेवा कर. उपदेशन्ति ते दीक्षा देतील, ज्ञान देतील, उपदेश देतील. आणि काय म्हटलंय? ते ज्ञानम ते ज्ञान देतील. ज्ञानिनः ते कसे आहेत? ज्ञानिनः आहेत, म्हणजेच काय? आत्मसाक्षात्कारी आहेत. त्यांना आध्यात्मिक ज्ञान पूर्ण माहिती आहे. पुढे म्हटलंय तत्वदर्शिना, सत्याचे दर्शी, म्हणजे त्यांनी तत्व जाणलं आहे, भगवत तत्व त्यांनी जाणलं आहे. तर अशा आध्यात्मिक गुरूंकडे तू जाणून तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. तर म्हणजेच काय आहे? व्यक्तीने अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन त्यांना दंडवत प्रणाम करायचा. नम्रपणे आध्यात्मिक विषयांबद्दल विचारणा करायची. गुरूंची सेवा करायची. जेव्हा अशा व्यक्ती आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन या 3 गोष्टी करतो आहे, तर मग हे जे गुरु आहेत ते त्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान देतील. का देऊ शकतील? कारण गुरु आहेत ज्ञानिनः, आत्मसाक्षात्कारी आहेत. त्यांनी सत्याचे दर्शन केलं आहे. त्यांनी भगवत तत्व जाणलेलं आहे. गीताभूषण टीका. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतःबद्दलची माहिती, भगवंतांनी स्वतःबद्दलची माहिती अगदी सुरुवातीला दिली. तर हा जो 4था अध्याय सुरू झाला, त्यातले जर आपण पहिले काही श्लोक बघितले, जसं तुम्ही पण बघू शकता. 7व्यामध्ये भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला की यदा यदा ही धर्मस्य, जेव्हा जेव्हा जेथे जेथे धर्म आचरणाचा ऱ्हास होतो, अधर्माचे वर्चस्व होते, मी स्वतः अवतीर्ण होतो. 8व्या श्लोकात सांगितलं भक्तांचा उद्धार करण्यासाठी, दुष्टांचा विनाश करण्यासाठी, धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. 9व्या श्लोकात सांगितलं जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो, तो देह त्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुन, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. असं भगवंतांनी स्वतःविषयी या अध्यायात सुरुवातीला सांगितलं. आणि मग भगवंतांनी 24 पासून 29 पर्यंत हे जे ज्ञान प्राप्त करण्यासाठी केल्या जाणाऱ्या ज्या विधी आहेत, वेगवेगळे यज्ञ आहेत, त्याबद्दल माहिती दिली. आणि आता भगवान श्रीकृष्ण एक अशा पद्धतीचं वर्णन करतायत जी काय आहे? परमेश्वराच्या स्वरूपाची उपासना ही पद्धत सांगत आहेत. आता सांगायला सुरुवात केली आहे. तर इथे जो शब्द आहे तत् पहिला, तर या विविध यज्ञांचं ज्ञान, भगवंतांचे परमात्म्याचे ज्ञान, हे सगळं प्राप्त करायला व्यक्तीने भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांच्याकडे जायला हवे. तर हे ज्ञान कोण देऊ शकतं? भगवंतांचे भक्तच देऊ शकतात. तर असे जे भक्त आहेत, जे भक्ती करता आहेत, अधिकृत गुरु शिष्य परंपरेतले, त्यांचा संग व्यक्तीने घ्यायला हवा, असं भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. तर वैष्णव आचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्ताच्या हृदयात ज्ञान प्रकट करतात असं म्हटलं जातं. तर कोणतं ज्ञान असतं?
तर या भौतिक जगतातून कायमचं बाहेर पडण्याचं ज्ञान भगवंत भक्ताला देतात. तर भक्तीचं ज्ञान हे सांगितलं जातं. तर हे ज्ञान हा भक्त स्वतः प्राप्त करतोय भगवंतांकडून, आणि मग तो हे ज्ञान इतरांना वाटू शकतो, आणि इतर सगळेही हे ज्ञान घेऊन हे जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून बाहेर पडू शकतात. तर असा हा भक्त आहे, तो इतरांना मदत करू शकतो या प्रकारे. पुढे श्रील बलदेव विद्याभूषण समजावत आहेत की या व्यक्तीला समजलाय की तो आत्मा आहे, आणि मग त्याने परमात्म्यासंबंधीचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक गुरु जे आत्मसाक्षात्कारी आहेत त्यांच्याकडे गेलं पाहिजे. त्यांना नम्रतेने आणि सेवेने प्रसन्न करायला पाहिजे. आत्मा आणि परमात्मा या दोघांचंही ज्ञान घेणं व्यक्तीला आवश्यक आहे. आता प्रणिपात त्याबद्दल म्हणतात की गुरूंना दंडवत करून सन्मानित करायला हवं. सेवा म्हणजे काय आहे तर गुरूंची किंवा भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांची कोणतीही तुच्छ सेवा म्हणजे मिनियल सर्व्हिस करणं. तुच्छ सेवा म्हणजे काय, जी कोणती सांगितली आहे ती सेवा करणं. असं नाही की मी सर्वश्रेष्ठ अशी हार घालण्याचीच सेवा करेन, पण त्यांच्यासाठी खोली झाडणं लादी पुसणं हे मी करणार नाही, असं नाही. कोणतीही, याला म्हटलं जातं मिनियल सर्व्हिस. तर सेवा अशी असावी की ज्यामुळे समोरचा व्यक्ती प्रसन्न आनंदित होईल. बरेचदा सेवा कशी केली जाते, मला आवडतं ते मी तुम्हाला देईन अशी असते. तर अशी सेवा नाही करायची. समोरच्या व्यक्तीला आनंद होईल, त्याला प्रसन्नता वाटेल, तो संतुष्ट होईल अशी सेवा केली पाहिजे. तर परिप्रश्न या शब्दासाठी म्हणतात ते की भगवंतांच्या रूप गुण विभूती म्हणजे ऐश्वर्य या संबंधी या भक्ताने गुरूंना आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारले पाहिजे. तर श्रील बलदेव विद्याभूषण म्हणत आहेत इथे की जर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना एक प्रश्न विचारला की पण ते जे गुरु आहेत ते आध्यात्मिक गुरु या भौतिक जगताबद्दल तर अगदी उदासीन असतात ना, मग ते मला ज्ञान देणार नाहीत ना, असं त्यांनी जर विचारलं की एवढे ते भौतिक जगताबद्दल अनासक्त आहेत, उदासीन आहेत, तर मग ते मला ज्ञान देणार नाहीत. तर भगवंत म्हणतात की आत्मा आणि परमात्म्याला जाणणारे हे जे आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्याकडे जेव्हा तू जातोयस तेव्हा ते गुरु म्हणजे जो शिष्य जातोय, जो भक्त जातोय, जो व्यक्ती जातोय त्याच्याकडे जेव्हा हे गुरु बघतायत तेव्हा काय बघतायत, समोरच्या व्यक्तीतलं त्याची जिज्ञासा गुरु बघतात. आणि जेव्हा समोरचा व्यक्ती गुरूंना दंडवत करतो आहे, नम्रपणे प्रश्न विचारतो आहे, त्याची सेवा गुरूंची सेवा करतो आहे, तर हे पाहतात जेव्हा गुरु, तेव्हा ते त्या समोरच्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान घेण्यासंबंधीची जी इच्छा आहे ती जाणतात आणि ते त्याला ज्ञान देतात. ते स्वतः कसे आहेत, गुरु आहेत ते आत्मसाक्षात्कारी आहेत, परमसत्य त्यांनी जाणलेलं आहेत, आणि असे गुरु भगवंतांची भक्ती करता आहेत तर ते कृपाळू आहेत, दयाळू आहेत, आणि म्हणून ते काय या जगतामध्ये फिरत आहेत तर ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी फिरत आहेत. तर गीताभूषण टीका आपली वाचून पूर्ण झाली आहे. तात्पर्य वाचूया. तात्पर्य: आत्मसाक्षात्काराचा मार्ग निसंशय कठीण आहे, म्हणून भगवंत आपल्याला त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरुशिष्य परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा सल्ला देतात. एक तर लक्षात आलंय, आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे तो सोपा नाहीये. मग त्यासाठी भगवंत काय म्हणतात की आपल्याला म्हणजे आपल्या सगळ्यांना त्यांच्यापासून म्हणजे भगवंतांपासून प्रारंभ होणाऱ्या ज्या गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा सल्ला देतात. तर आपण हे सगळे जाणतोच की भगवान श्रीकृष्णांनी 4 जणांना स्वतःविषयीचं ज्ञान दिलं होतं. ब्रह्मदेव, लक्ष्मी देवी, रुद्र म्हणजे शिवजी आणि 4 कुमार. तर हे ह्यांच्यापासून 4 संप्रदाय पुढे आले. आणि म्हणून आपण जर भगवंतांविषयी ज्ञान घ्यायचं असेल तर भगवंतांपासून ज्या गुरु शिष्य परंपरा या 4 सुरू झाल्या आहेत त्यातूनच ज्ञान घेतलं पाहिजे.
गुरु शिष्य परंपरेच्या या तत्वाचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. तर आपल्याला एक कळलं पाहिजे की ऑथेंटिक म्हणजे अधिकृत, ज्याला बोनाफाईड किंवा प्रमाणित असे शब्द म्हटले जातात, तर तो प्रमाणित आध्यात्मिक गुरु कोण बनतो? जेव्हा तो स्वतः अधिकृत गुरु शिष्य परंपरेशी जोडलेला आहे आणि त्यात दिलेले सगळे नियम, सगळे विधी पालन करतो आहे आणि त्याचे जे गुरु आहेत त्यांच्याकडून तो शिकतो आहे. तर असा जो प्रमाणित गुरूंच्या हाताखाली शिकलेला जो व्यक्ती आहे तो पुढे प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकतो. भगवंत हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत. तर भगवंत काय स्वतः प्रथम गुरु आहेत. त्यांनीच ब्रह्माजी, लक्ष्मी देवी, रुद्र आणि 4 कुमारांना ज्ञान दिलं ना. तर ते काय आहेत? आद्य म्हणजे प्रमुख आध्यात्मिक गुरु आहेत. आणि गुरु शिष्य परंपरेतील व्यक्ती हा भगवंतांचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो. तर गुरु आहेत ते स्वतःच्या गुरूंकडून ज्ञान घेत आहेत आणि पुढची जी पिढी आहे म्हणजे त्याचे पुढचे शिष्य आहेत जे त्यांना मार्गदर्शन देतात. तर 4 अधिकृत संप्रदाय आहेत, त्यातनंच आपण ज्ञान घेतलं पाहिजे. आणि त्या 4ही संप्रदाय जे ब्रह्माजींचा आहे ब्रह्म संप्रदाय, लक्ष्मी देवींचा श्री संप्रदाय, शिवजी रुद्रांचा रुद्र संप्रदाय, 4 कुमारांचा कुमार संप्रदाय, हे 4 अधिकृत संप्रदाय आहेत ज्याचे आद्य प्रमुख आध्यात्मिक गुरु कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. तर त्यातूनच आपण त्या परंपरेशी आपण जोडलं गेलं पाहिजे. तर एक वाक्य आहे, संप्रदाय विहीना ये मंत्र ते निष्फला मतः. म्हणजे जर एखादा मंत्र जो या 4 अधिकृत संप्रदायातून येत नाहीये तर तो मंत्र निष्फळ होतो. जर एखादा कोणीही असा व्यक्ती आहे जो अधिकृत गुरु परंपरेशी जोडलेला नाहीये, सोम्या गोम्या कोणीतरी स्वतःलाच त्यांनी डिक्लेअर केलाय की मी साधू, मी अमुक बावा आणि मी आशीर्वाद बावा आहे, मी देतोय तो मंत्र जपा, तुम्हाला कोणतंही दुःख येणार नाही. तर अशी कोणतीही मंत्र आपण जर घेतला आणि आपण जन्मभर तरी जपला तरी तो मंत्र कसा होणार आहे? निष्फळ मतः. तो निष्फळ होणार आहे. कारण संप्रदायातनं आलेला जो मंत्र आहे तोच योग्य तो परिणाम देतो आणि आपली आध्यात्मिक प्रगती करवतो. आणि म्हणून इथे म्हटलं आहे की भगवंत हे आध्यात्मिक गुरु आहेत आणि गुरु शिष्य परंपरेतील व्यक्ती हा भगवंतांचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो. जसं भगवंतांनी सांगितलंय तसंच तो त्यात कोणतीही मिलावट करत नाही, भेसळ करत नाही. जे भगवंतांनी सांगितलंय तेच ज्ञान पुढच्या पिढीला हे जे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील आचार्य आहेत ते देतात. पुढे म्हटलं आहे, मूर्ख दांभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही. तर या 4 संप्रदायातून न आलेले जे लोक आहेत म्हणजे वेगळेच कुठचे स्वयंघोषित असे अनेक गुरु आहेत, साधू आहेत, त्यांच्याबद्दल इथे काय म्हटलं आहे? ते मूर्ख आहेत, कारण त्यांना स्वतःला आध्यात्मिक ज्ञान नाही. दांभिक आहेत, लोकांना फसवणारे आहेत. तर असे अनेक आपण स्वयंघोषित साधू वगैरे बघत असतो. ते मनाला वाटेल ते मंत्र तयार करतात आणि असे लोक आहेत ते काय करतात? स्वतः आध्यात्मिकदृष्ट्या अंध आहेत, अज्ञानी आहेत, मूर्ख आहेत, फसवे आहेत आणि त्यांनी निर्मिलेला हा जो मार्ग आहे त्यांनी त्या मार्गावर चालून त्यांच्या स्वतःचं पण भलं होऊ शकत नाही आणि ते ज्यांना मार्गदर्शन करतात तर त्यांचे अनुयायी असतात त्यांना हे लोक चुकीचं म्हणजे हे वैदिक शास्त्राबद्दल चुकीची प्रवचनं करतात, सांगतात आणि ते अनुयायीही भ्रमित होऊन जातात. म्हणजे असे जे भोंदू साधू आहेत त्यांची स्वतःची पण कधीच आध्यात्मिक प्रगती होत नाही आणि त्यांना फॉलो करणारे जे अनुयायी आहेत त्यांचीही कधीच आध्यात्मिक प्रगती होत नाही. ते आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाहीत.
पुढे प्रभुपाद एक श्लोक देत आहेत. श्रीमद भागवत सांगते की 6.3.19 मध्ये, धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम, धर्म मार्ग साक्षात भगवंतांनी सांगितलेला आहे. म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्क वादांच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. तर भगवंतांनी हा धर्म मार्ग सांगितलाय, पण कोणी म्हणतो आहे की मी मानसिक तर्क करेन, विचार करेन आणि काहीतरी धर्म बनवेल. तर असं काही नाहीये. तर हे जे शब्द आहेत ते नीटपणे समजून घेऊया. मानसिक तर्क आणि दुसरा आहे शुष्क तर्क. तर शुष्क तर्क म्हणजे काय आहे? असे तर्क ज्याला वेदांचा कोणताच आधार नसतो. शुष्क वाद म्हटलंय बघा इथे. तर ते काय आहे? वैदिक शास्त्रामध्ये ह्याला कोणताच आधार नाही आहे. ते आपल्या कल्पनेने असे तर्क मांडत असतात. हां, जसे हे लोक काय म्हणतात आपण जाणू शकतो एक उदाहरणाने, की वेदांमध्ये सांगितलं आहे की गाईचे शेण पवित्र आहे. तर हे जे मानसिक तर्क करणारे, मनोधर्मी पण त्यांना म्हटलं जातं लोक, तर ते म्हणतात की जर गाईचं शेण पवित्र आहे ना, मग ब्राह्मणाची विष्ठा सुद्धा पवित्र मानायला हवी, असं ते म्हणतात. तर हे सगळं कुठून येतं? त्यांची जी कल्पना शक्ती आहे त्यातनं ते काहीतरी सांगतात. पण असे लोक काय भगवंतांबद्दल जाणू शकणार नाहीत. म्हणून म्हटलंय की मानसिक तर्क आणि शुष्कवादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्रगती करू शकत नाही. पुढे म्हटलंय, तसेच ज्ञान ग्रंथाच्या स्वतंत्र अध्ययनानेही मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. तर हे जे ज्ञान ग्रंथ आहेत, श्रीमद भगवद्गीता आहे, भागवतम आहे, तर हे ग्रंथ आपण भक्तांच्या मार्गदर्शनाशिवाय समजूच शकत नाहीत. जसं आपण शाळा कॉलेजामध्ये जातो तर तिकडचा जो अभ्यासक्रम आहे तो शाळेतल्या गुरूंकडून शिकतो. असं नाही आहे की 5 वर्षाचं मूल झालं आणि मी त्याच्यासमोर सगळी 1ली ते 10वीची पुस्तकं ठेवली आणि काय तो लगेच विद्वान झाला, असं नाही आहे. गुरूंचं मार्गदर्शन हे आवश्यक आहे. तर एक वाक्य इंग्रजीत प्रभुपाद म्हणजे असं हे सांगतात बायबलबद्दल की बोथ ऑफ अस रीड बायबल डे अँड नाईट, यू रीड ब्लॅक अँड आय रीड व्हाईट. म्हणजे जे फॉरेनचे लोक आहेत ते असं वाक्य म्हणतात काय, बोथ ऑफ अस, आपण दोघेही रीड बायबल, दोघेही बायबल वाचतो. बायबल काय ख्रिश्चनांचा हा धर्मग्रंथ आहे. पण एक जण काय म्हणतो आहे की यू रीड ब्लॅक, आय रीड व्हाईट. म्हणजे दोघांची अंडरस्टँडिंग समज आहे ती वेगवेगळी आहे. तर कोणतंही आता हे जे वैदिक बायबल आहे एवढूसा ग्रंथ आहे, पण वाचणारे 2 वेगवेगळ्या विचाराचे माणसं आहेत. म्हणून एकाला काय त्यातलं दिसतं ब्लॅक म्हणजे वाईट बाजू दिसते आहे, एकाला त्याची चांगली बाजू दिसते आहे, असं आहे. तर वेगवेगळा व्यक्ती आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्ती आहे त्याचा स्वभाव वेगळा आहे. प्रकृतीचे जे 3 गुण आहेत त्याच्या या गुणांच्या प्रभावाखाली व्यक्ती असतो. प्रत्येक व्यक्तीला स्वतःची मतं असतात. प्रत्येक व्यक्तीचा चेतनेचा स्तर वेगवेगळा आहे. तर मग व्यक्ती जेव्हा एकच ग्रंथ वाचतो आहे वेगवेगळ्या, आपण असं धरू की 10 लोक ह्या भगवद्गीता हा ग्रंथ वाचता आहेत, तर प्रत्येक जण काय आहे आपल्या दृष्टिकोनातून त्याला अर्थ लावतो. तर मग काय आहे वेगवेगळे अर्थ निघतील. तर त्यासाठी आपल्याला आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन आवश्यक आहे. एवढं आपल्याला समजलं. आता पुढे जाऊया आपण. ज्ञान प्राप्तीकरिता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अति आवश्यक आहे. तर आध्यात्मिक गुरूंना शरण जाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आध्यात्मिक गुरु आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देतात. ते ज्ञान आपल्याला जर लगेच जरी समजलं नाही तरीही काय आपण भक्तांच्या संघामध्ये वैदिक शास्त्राचं श्रवणम नित्यम भागवत सेवया हे करत राहिलो आणि भगवंतांची सेवा करत राहिलो, जप करत राहिलो, तर हळूहळू हळूहळू आपल्याला हे आध्यात्मिक ज्ञान समजायला लागतं. जसं माझ्याच बाबतीत मी सांगते की मी आधी हे वाचायचे,
भगवद्गीता मला काहीच कळायचं नाही. पण हळूहळू इतकी सारी प्रवचनं ऐकली, मग स्वतः पण अभ्यास करायला सुरुवात केला. हा श्लोक वाचायचा, नाही समजत आहे, परत प्रवचन ऐकायचं, असं करत करत आता हळूहळू हळूहळू समजायला लागलं आहे. पण काय आहे, आपण आध्यात्मिक गुरूंकडून हे ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. तर आपण सगळे इतके भाग्यवान आहोत की भगवान श्रीकृष्णांनी हे जे 4 जणांना ज्ञान दिलं, त्यातले जे ब्रह्मदेव आहेत त्यांच्यापासूनही जी पुढे परंपरा सुरू झाली आहे, गुरु शिष्य परंपरा, तर त्याला म्हटलं जातं ब्रह्म संप्रदाय. तर त्या संप्रदायामध्येच आपण येतो. म्हणजे श्रील प्रभुपाद येत आहेत आणि त्यांचेच आपण फॉलो करतो आहोत. प्रभुपादांनी ही इस्कॉन संस्था स्थापली आहे, तर हेच ज्ञान ते पुढे देत आहेत या संस्थेद्वारे. तर आध्यात्मिक गुरु काय सांगता आहेत, इथे म्हटलं आहे की आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार पूर्णपणे नाही. एक मिनिट, एक ओळ राहिली माझी. आध्यात्मिक प्राप्तीकरता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अतिशय आवश्यक आहे. तर असे गुरु आपल्याला ज्ञान देऊ शकतात आणि हे ज्ञान जरी लगेच कळलं नाही तरी आपण पुन्हा पुन्हा श्रवण करत राहिलो तर काय हळूहळू हे ज्ञान आपल्याला समजायला लागतं. आपण काय इतके हुशार नाही आहोत की आज ऐकलं आणि लगेच कळलं, बरोबर. पुढे वाचते आहे, अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. तर एक तर कळलं आपल्याला की एक मी मगाशी सांगत होते की ब्रह्मदेवांपासून ही पुढे परंपरा आली आहे, त्यातच श्रील प्रभुपाद येत आहेत आणि त्यांनी या भगवद्गीतेवर हे जी काही तात्पर्य लिहिलं आहे ते त्यांनी काय आधीचे जे आचार्य होते त्यांनी सुद्धा या भगवद्गीतेवर संस्कृतमध्ये टिप्पणी लिहिली आहे. जसं आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांची गीताभूषण टीका आहे ती वाचतो. तर ह्या सगळ्या अनेक साऱ्या वैष्णवाचार्यांनी संस्कृतमध्ये टीका लिहिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्याचा अभ्यास प्रभुपादांनी केला आहे आणि आपल्यासमोर हे भगवद्गीतेची तात्पर्य ठेवली आहेत. तर प्रभुपादांमुळे आपल्याला हे आध्यात्मिक ज्ञान जसं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं तसंच्या तसं या भगवद्गीतेच्या द्वारे प्राप्त होतंय. म्हणून या भगवद्गीतेचं नाव सुद्धा काय आहे, भगवद्गीता जशी आहे तशी. इंग्रजीत म्हणतात भगवद्गीता ॲज इट इज. ॲज इट इज म्हणजे जसं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे तशीच्या तशीच ही आहे. त्यामध्ये त्या ज्ञानामध्ये कोणतीच प्रभुपादांनी भेसळ केलेली नाही आहे. तर जेव्हा व्यक्ती आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार करतोय तेव्हा कोणते आहेत आध्यात्मिक गुरु, एक कळलं, अधिकृत आध्यात्मिक गुरु. मग अशा गुरूंचा स्वीकार कशा रीतीने करायचा आहे, प्रभुपाद म्हणतात पूर्णपणे शरणागतीने करायला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. तर गुरूंची सेवा म्हणजे आपल्याला आपण जो रोज नियमितपणे हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो आहे ती सुद्धा काय आहे, गुरूंची सेवाच आहे. तर प्रभुपाद या जपाबद्दल म्हणतात, प्रभुपादांना माहिती होतं की आता थोड्याच काळात मी देह सोडणार आहे. 1977 साली प्रभुपादांनी देह सोडला आणि ते भगवंतांच्या धामात निघून गेले. त्याच्या आधी प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की मी आध्यात्मिक जगतात हरे कृष्ण महामंत्राचा जप करेन आणि तुम्ही या पृथ्वीवर हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. तो जो हरे कृष्ण महामंत्राचा जप आहे तो आपल्याला जोडून ठेवेल. आणि इथे आपण आणखीन शब्द वाचला एक, मिथ्या अहंकार न ठेवता. तर मिथ्या अहंकार म्हणजे काय आहे, शारीरिक स्तरावर राहणं. तर असं मिथ्या अहंकार किंवा शारीरिक स्तरावर राहताना विचार करणं की मी इतका श्रीमंत, मी इतका शिकलेला, मी कसं काय सेवा करू, असे भाव कोणतेच ठेवायचे नाहीत. तर आध्यात्मिक गुरूंची सेवा ही नम्र सेवकाप्रमाणे करायची आहे. पुढे वाचते आहे, आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे. तर गुरूंची आपण सेवा करतो तर ती कशा प्रकारे केली जाते, 2 प्रकारे केली जाते. एक तर वपू म्हणजे शारीरिक सेवा आणि दुसरी वाणी सेवा म्हणजे गुरूंचे उपदेश. तर
शारीरिक सेवा हे काय आहे, अनेक सारे त्यांचे गुरूंचे जे सेवक आहेत ते करतात. पण वाणी सेवा गुरूंचे जे उपदेश आहेत ते काय आहे, आपण आयुष्यभर करत राहायचे आहे. कारण की गुरु त्यांच्या शरीरात असतील किंवा नसतीलही. जसे प्रभुपाद आहेत, त्यांनी देह सोडला, पण त्यांचे शिष्य आहेत ते अजूनही प्रभुपादांनी जी काही उपदेश दिले आहेत त्यानुसार सगळे शिष्य अजूनही वागत आहेत. तर जेव्हा आपण गुरूंची नीटपणे सेवा करतो तेव्हा काय इथे म्हटलं आहे की आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचं रहस्य. तर ही प्रगती जी आहे तर ते रहस्य काय आहे, तर जेव्हा आपण जेव्हा आपण गुरूंची सेवा करत राहतो तेव्हा भगवंत कुठे आहेत, आपल्या हृदयात परमात्मा रूपात राहत आहेत. तर ह्या परमात्म्याला काय म्हटलं जातं, चैत्य गुरु म्हटलं जातं. तर हे जे चैत्य गुरु असलेले म्हणजे आपल्या हृदयात राहणारे आपले गुरु असलेले जे परमात्मा आहेत ते आपल्याला बघत असतात. म्हणजेच आपण जे शिष्य आहोत त्यांचा प्रामाणिकपणा भगवंत बघतात, प्रसन्न होतात आणि मग ते काय करतात, आपल्याला ज्ञान देतात. तर असे जे गुरु आहेत ते काय भगवंतांच्या ज्या आज्ञा आहेत त्या शिष्याला देत असतात असं म्हटलं जातं. म्हणजेच हे गुरु आहेत ते काय सांगतात, आता भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला हे जे गुरु देत आहेत म्हणजेच काय भगवंतांनी सांगितलेलं ज्ञान आहे ते जसंच्या तसं गुरु आपल्या शिष्याला देत असतं. तर हेच आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीचं लक्ष्य आहे, रहस्य आहे की हे जे आध्यात्मिक गुरु आपल्याला इतकं सुंदर ज्ञान देत आहेत त्यांना आपल्याला प्रसन्न करायचं आहे, त्यांची उपदेशांचं आदेशांचं पालन करून. पुढे वाचते, जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञानाची प्रगती होते. तर इथे काय म्हटलं आहे की जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आहे. म्हणजे काय, तर जे ज्ञान असतं ते केव्हा मिळतं, केव्हा दिलं जातं, जेव्हा ज्ञान घेण्याची इच्छा असते. आणि म्हणून म्हटलं की जिज्ञासा पण हवी आणि नम्रता पण हवी, या दोघांचा संयोग असावा, त्याचद्वारे आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती होऊ शकते. नम्रता का, कारण की अहंकाराने आपण ज्ञान प्राप्त करू शकतो का, नाही. जसं एक गोष्ट सांगितली जाते की उन्हाळ्याचे दिवस होते आणि एका माणसाने एका मोठ्या मडक्यामध्ये पाणी ठेवलं होतं, वरती झाकण आहे आणि खाली त्या मडक्याला टोटी असते ना ते पाणी घेण्यासाठी तशी आहे. आणि लोक यायचे, ते टोटी उघडायचे मडक्याचं आणि लोटा ठेवायचे, पाणी घ्यायचे आणि पाणी प्यायचे. तर एकदा असा मडकं आणि मडक्यावरचं झाकण यांचा संवाद झाला, ही अशी गोष्ट आहे. तर ते जे झाकण आहे ते म्हटलं, हे मडक्या तू सगळ्यांना पाणी देतोस, मला कधीच पाणी देत नाहीस. तर तेव्हा हे मडकं म्हटलं की पाणी घेणं, जे पाणी स्वीकारण्यासाठी सगळे काय येतात, माझ्या इथे नम्रपणे येऊन वागत आहेत आणि पाणी घेत आहेत. तू तर माझ्या डोक्यावर बसला आहेस, मग तुला कसं पाणी मिळणार. तर ह्या उदाहरणाने सांगितलं जातं की हे आध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी आपल्यात नम्रताही अतिशय आवश्यक आहे. पुढे वाचते आहे, नम्रता आणि सेवेशिवाय विद्वान आध्यात्मिक गुरूंना नम्रता आणि सेवेशिवाय विद्वान आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारणे परिणामकारक ठरत नाही. मनुष्याने आध्यात्मिक गुरूच्या कसोटीस उतरले पाहिजे आणि जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा पाहतात तेव्हा आपोआपच त्याला म्हणजे शिष्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात. तसा हा शिष्य आहे, तो गुरूंना दंडवत करतो, गुरूंची सेवा करतो, नम्रपणे त्यांना प्रश्न विचारतो. तर आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीची ही जी शिष्याची प्रामाणिक इच्छा आहे ते गुरु पाहतात आणि त्याला ज्ञान देतात आणि त्याला कृतार्थ करतात. तर एक आपण जाणलंय की गुरूंच्या आज्ञांचं शिष्याने पालन केलं पाहिजे. नुसत्या उपदेश ऐकून बसून राहायचं आहे का, नाही, तर त्याचं पालन पण केलं पाहिजे. आणि जे गुरु सांगतायत, आध्यात्मिक ज्ञान देत आहेत, तर त्याचं अध्ययन पण केलं पाहिजे. या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेकशून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद
ठरवले आहे. तर काय म्हणताय तिथे प्रभुपाद की ह्यात सांगितलं आहे अंधानुकरण. तर अंध अनुकरण म्हणजे काय, गुरु काही सांगतायत तर त्यांच्यावर असाच विश्वास ठेवायचा असं नाही. जसं अंधानुकरण करू नये हा मुद्दा समजवण्यासाठी एकदा प्रभुपादांनी काय केलं ते आपण वाचूया. तर प्रभुपाद एकदा अमेरिकेला आपल्या शिष्यांबरोबर गेले होते. असे नेहमीच प्रभुपाद शिष्यांबरोबर मॉर्निंग वॉकला जायचे आणि त्यावेळी चर्चा केल्या जायच्या, काही प्रश्न विचारले जायचे आणि ते रेकॉर्ड पण केले जायचे प्रभुपादांची सगळी उत्तरं वगैरे. तर प्रभुपाद असे चालताना शिष्याना म्हटले, हा किती सुंदर कार आहे ही, अशी कार आपण भगवंतांच्यासाठी घेऊया. शिष्य म्हणाले, यस प्रभुपाद, जय प्रभुपाद. थोड्या वेळाने पुढे चालताना त्यांना एक मोठा बंगला दिसला. प्रभुपाद म्हणाले, हा किती सुंदर बंगला आहे, भगवान श्रीकृष्णांसाठी आपण याच प्रकारचा बंगला घेऊया. शिष्य म्हणाले, यस प्रभुपाद, जय प्रभुपाद. पुढे चालताना एक असा मजबूत कुत्रा दिसला. प्रभुपाद म्हणाले, हा कुत्रा आहे तो आपण भगवंतांसाठी घेऊया. शिष्य म्हणाले, यस प्रभुपाद, जय प्रभुपाद. प्रभुपाद म्हणाले, मूर्ख, कुत्र्याचं तुम्ही काय कराल? शिष्यानी अंध अनुकरण करू नये. हे प्रभुपादांनी अशा रीतीने शिकवलं की गुरु काही सांगतायत तर त्यावर त्यांनी विचार पण केला पाहिजे. तर या कलियुगामध्ये आपण बघतो इंटरनेटचा जमाना झाला आहे. अनेक सारे भोंदू गुरु या आपल्याला नेटवर दिसत आहेत, ज्यांना कोणतीच अधिकृत गुरु शिष्य परंपरा नाही आहे, पण त्यांचे लाखो अनुयायी आहेत, शिष्य आहेत. तर हे गुरु आहेत ते भगवान श्रीकृष्णांची स्वतः भक्ती करत नाही आहेत, अधिकृत गुरु शिष्य परंपरेचा त्यांनी आश्रय घेतला नाही आहे, कधीच ते मार्गदर्शन तेही घेतलेलं नाही आहे. वैदिक शास्त्र ते कधी स्वतः आध्यात्मिक गुरूंकडून शिकलेही नाही आहे, पण मात्र वैदिक शास्त्रावर ते वाटेल तसा अर्थ लावत आहेत. कोणते तरी मंत्र तयार करतायत आणि लोकांना मंत्र देत आहेत. ते तर या गुरूंना काय म्हटलं जातं, तथाकथित गुरु. तर असे जे गुरु आहेत ते कसे आहेत, भोंदू गुरु आहेत आणि ते लाखो लोकांना असं चुकीचं मार्गदर्शन करता आहेत. तर म्हणून म्हटलं आहे की व्यक्तीने अंधानुकरण आणि विवेक शून्य प्रश्न या दोघांनाही दोषास्पद ठरवलं आहे. म्हणजेच एक तर कळलं अंधानुकरण करायचं नाही की अरे कोणीतरी आस्था चॅनल लावलाय, कोणीतरी बुवा बोलतोय, वा 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 मी त्याचं ऐकेन तसंच करेन. नाही, तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतला आहे का हे बघायला हवं, तो वैदिक शास्त्रानुसार खरंच बोलतो आहे का हे बघायला हवं. पण या जगतात आपण बघतो अंधानुकरण चाललेलं आहे. आणि विवेक शून्य प्रश्न म्हणजे काय, कितीतरीदा आध्यात्मिक प्रश्न न विचारता वेगळेच काहीतरी प्रश्न विचारले जातात. तर हे पण विचारू नये, हे दोषपूर्ण आहे. पुढे वाचते आहे, मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडून केवळ श्रवण करावे असे नाही, तर त्याने नम्रता, सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञानबोध करून घेतला पाहिजे. नुसतंच काय आहे, श्रवण करायचं नाही तर नम्रताही दाखवली पाहिजे, सेवा केली पाहिजे, उचित आध्यात्मिक प्रश्न विचारून ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वभावतःच शिष्यांबद्दल अत्यंत दयाळू असतात. भगवंतांची भक्ती करतात, त्यामुळे हृदय त्यांचं एकदम सॉफ्ट आहे, दयाळू आहेत. म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो, तेव्हा ज्ञान आणि प्रश्नांचे आदान प्रदान यांचा पूर्ण मेळ जमतो. तसे हे जे भगवंतांची भक्ती करणारे आदर्श असे अधिकृत गुरु आहेत आणि त्यांची सेवा करणारा आणि भगवंतांविषयी ज्ञान प्राप्त करण्यास उत्सुक असलेला शिष्य आहे. मग प्रश्न आणि उत्तर, ज्ञान प्रश्न यांचं आदान प्रदान होतं आणि सुंदर मेळ होतो. अशा रीतीने हे आध्यात्मिक गुरु योग्य असा हा जो शिष्य आहे त्याला आध्यात्मिक ज्ञान देतात. का देऊ शकतात, कारण ते स्वतः आत्मसाक्षात्कारी आहेत, तत्वदर्शिना. त्यांनी भगवत तत्व जाणलं आहे, ते स्वतः भगवंतांची सेवा करत आहेत. तर आपला हा 34वा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.